विदर्भातील शाळांचा आज पहिला दिवस आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत जे आहे ते शाळेमध्ये केलं जातं. आपण बघू शकतो कोराडी येथील ही प्रागतिक शाळा आहे आणि इथे विद्यार्थ्यांचं टिपिकली फुलांचा वर्षाव करून चॉकलेट देऊन स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. पहिला दिवस उत्साहाचा असतो कारण की 2 महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर जे आहे ते या ठिकाणी मुलं आज शाळेत येत आहे आणि त्यांचं स्वागत जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं आहे बघा. या ठिकाणी टिका लावला जातो आहे, पंती लावलेली आहे आणि फुलांचा वर्षाव करून चॉकलेट देऊन असे ओवाळणी करून औक्षण करून मुलांना आज पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश दिला जातो आहे. आपण बघू शकतो अगदी गणवेशामध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. उन्हाळ्याच्या 2 महिन्याच्या सुट्ट्या आणि आजपासून शाळा सुरू होत आहे. नवीन मित्रमैत्रिणी असणार आणि त्याचा उत्साह या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. कसं वाटतंय? छान, खूप छान. आजचा पहिला दिवस आहे. होय. काय कुठल्या वर्गात आहे तू? मी 7वीत आहो. कसं वाटतं आज पहिल्या दिवशी? आज मला खूप छान वाटत आहे. 2 महिन्याच्या सुट्टीनंतर मी शाळेत आलो आहो, त्यामुळे मला खूप चांगलं वाटत आहे. स्वागत केलं जातं इथे. होय, स्वागत केलं जात आहे. मॅडम, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी स्वागत करता? टिपिकल आज पहिला दिवस आहे. जेवढे विद्यार्थी वाट पाहत होते तेवढेही तुम्ही 2 महिने मिस करत असेल विद्यार्थ्यांना. आज पहिला दिवस आज म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर 2 महिन्यानंतर आमचे विद्यार्थी आमच्या शाळेत आलेले आहे. आम्ही खूप जास्त उत्साही आहे. म्हणजे आमच्या मुलांचे सुद्धा चेहरे असे आनंदी हर्ष उल्हास दिसत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पण आहोत. 2 महिन्यापासून आम्ही पण त्यांची वाट पाहत आहोत. कसं स्वागत केलं तुम्ही? आम्ही म्हणजे पंती लावलेली आहे, फुलं घेतलेलं आहे आणि मुलांचे फेवरेट म्हणजे चॉकलेट. आम्ही चॉकलेट आणलेले आहे त्यांच्यासाठी की त्यांना म्हणजे असं येताबरोबर असं गोड गोड वाटलं पाहिजे शाळेत. इतर महाराष्ट्रातल्या शाळा पेक्षा विदर्भातल्या शाळा उन्हामुळे तापमानामुळे उशिरा सुरू होतात. आज पहिला दिवस आहे 1 जुलै आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं फुलांचा वर्षाव करून औक्षण करून चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं वेलकम केलं जातं आहे. कॅमेरामॅन साईसह केदार नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.